नमस्कार काका. हां, नमस्कार. माझ्या डेंटल क्लिनिकला डॉक्टर चेडेस डेंटल केअर सेंटरला आलात कशासाठी? असं झालं की तिचे दात काढले होते. आम्ही पैठणवरून आलोय आणि तिचे पूर्ण दात काढण्यात आले. त्याच्यानंतर दात बसवायचं तर आम्ही संभाजीनगरला गेलो. त्यांनी सांगितलं की 1 वर्ष लागेल कमीत कमी. खर्च पण खूप सांगितला. मग आम्ही असंच थोडं याच्यात पडलो विचारात आणि सहज आम्ही गुगलवरून सर्च केलं. तर चेडे हॉस्पिटल अहमदनगर असं त्याच्यात आलं. तुमचा हॉस्पिटलचा पूर्ण फोटो आला, तुमचा पण फोटो आला. मग आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. तर तुमच्याकडं आल्यानंतर आम्हाला खूप काही अनुभव आला. कशी वाटली आमची ट्रीटमेंट तुम्हाला? कशी खूप वाटली? जबरदस्त, खूप जबरदस्त. आणि आम्ही एक शिवमहापुराण ऐकतोय आणि त्याच्यात ते शास्त्रीजी सांगतात, डॉक्टर एक शिव का रूप होत आहे. तर आम्ही प्रत्यक्षात शिवरूपाचं दर्शन आम्हाला मिळालं. धन्यवाद धन्यवाद काका. आम्ही इतके खुश आहेत. तुमची जी ट्रीटमेंट 1 वर्ष सांगितली होती, तर इथं आपल्या किती दिवसात तुमचे दात बसवून दिले आम्ही? आमचे काय एक 8 ते 10 दिवसातच तुम्ही कंप्लीट केले. आणि खूप दात काढायला सुद्धा इतकी त्रास झाला आम्हाला पैठणला. पण तुम्ही तर काढिले काही बसवले तर आम्हाला काही त्रास सुद्धा वाटला नाही. ते एक आनंद वाटला मला. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय इच्छिताल की काय तुमचे अनुभव जे आहेत तर त्यानुसार त्यांनी ट्रीटमेंट आमच्याकडे केली पाहिजे किंवा काय जे आहे तुम्ही एक थोडक्यात सांगा. मी तर हात जोडून सगळ्यांना सांगेन की ट्रीटमेंट फक्त चेडे हॉस्पिटललाच करा आणि खर्च सुद्धा मुबलकमध्ये आहे. खर्चाचं सुद्धा जास्त हे नाही घेत ते. आणि पूर्ण मशनरी ज्या नगर शहरात कुठेच नाही सगळं आहे. सेवा दिलेली आहे. आणि त्यांच्याकडे बघून असं वाटतं, ताईकडे आणि त्यांच्याकडे बघून असं वाटतं खरोखरच शिव पार्वतीचंच रूप आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहे. धन्यवाद काका. तुम्ही जे आमच्याबद्दल एवढं छान बोलले, आम्हालाही याच्याने खूप हुरूप येतो काम करण्यासाठी. मी तर खूप सांगेन सगळ्यांना की पेशंट सुद्धा तुमच्याकडे पाठवत जाईल की करा, व्यवस्थित करा. कारण दाताचं म्हणजे खूप महत्वाचा पार्ट आहे आणि दातामुळे खूप त्रास होतोय. धन्यवाद. हो, धन्यवाद.